सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण करत आहोत मिक्स पिठाची तिखट पुरी. तर बघताय मी या भांड्यामध्ये बाजरी, ज्वारी आणि नाचणीचं मिक्स पीठ घेतलेलं आहे. त्यात मी थोडंसं बेसन पीठ आणि कणिक घालून घेतो. त्याच्यानंतर आपल्याला हा ठेचा पण त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि कोथिंबीर, आणि नंतर आपण सर्व मसाले त्यात ॲड करून घेऊया. सगळ्यात आधी आपण बेसन पीठ टाकून घेऊया, त्यानंतर कणिक. ह्याला आपण आता चांगलं मिक्स करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. थोडी हळद, किंचित तिखट, त्याच्यानंतर मिरची आणि लसूण यांची पेस्ट, ठेचा थोडक्यात, ओवा, जिरं यांची पूड मी बारीक करून घेतली. त्याच्यानंतर कोथिंबीर, चॉप केलेली कोथिंबीर, आणि चवीपुरतं मीठ. ह्याचा आपण आता मस्तपैकी गोळा करून घेऊया, जशी आपण कणिक तिंबतो तशी. बघत राहा अकूज किचन. थोडे तीळ पांढरे, यांनी खूप छान चव लागते पुरीची. धना पावडर आणि थोडं मीठ ॲड करून मस्तपैकी आपण याचं गोळा मळून घेऊया. थोडं थोडं पाणी ॲड करून आपण याचा गोळा तयार करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. व्यवस्थित पीठ त्याचं काढून घ्यायचं आहे आपल्याला. कोणी कोणी याच्यात मोहन सुद्धा घालतं, पण मी आज घातलेलं नाही आहे. बघताय फ्रेंड्स, आपलं पीठ पुरीचं आता मळून एकदम तयार आहे. आता ह्याला आपल्याला साधारणतः तासभर ठेवायचं आहे, मग आपण ह्याच्या पुऱ्या करूया. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा, आणि बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, 1 तास झालेला आहे आणि आता आपण पुऱ्या करायला सुरुवात करूया. बघा, याची मी आता छोटी छोटी लाटी करून घेतो, मग आपण त्या लाटून घेऊया. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी या अशा बारीक बारीक पुऱ्या मी आता लाटून घेतोय. नंतर आपण त्या पॅनमध्ये मी तेलही होते गरम आपल्या. आता आपण या एक पुऱ्या एक आपण तळून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय तेल आपलं तापलंय. आता आपण एक पुरी सोडून घेऊया. वा. नंतर थोडीशी मंद आचेवर आपल्याला करून घ्यायची आहे. वा, खूप छान फुगली आपली पुरी. दोन्ही साईडने तिला छान तळून घ्यायची आहे. एकदा नक्की करून बघा. बघत राहा अकूज किचन. बघा कशी टम्म फुगली आपली पुरी. दोन्ही साईडने तिला छान तळून घ्यायची आहे. बघा, पाहिलं? खूप छान रेसिपी आहे, नक्की करून बघा. फ्रेंड्स, फायनली आपली आजची डिश तयार आहे. सोबत बटाट्याची भाजी आहे, रस्सा, लोणचं आहे, कांदा आहे आणि आपल्या पुऱ्या. या गरम गरम आपण सगळ्या मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. थँक्यू.